वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी अभय पंडित आणि आज आपण सर्वजण मिळून येथे अनुभवणार आहोत ते म्हणजे स्वर्गीय सुखाचे क्षण, आणि तेही चक्क या भूतलावर. तर चला जाणून घेऊया ते कसं काय. आपण पाहत आहात ती मुंबई गोवा महामार्गावरील नेमळे या गावी स्थित असलेली आराध्या हॉटेलची प्रशस्त अशी भव्य इमारत. आणि याच भव्य अशा वास्तूमध्ये आज संपन्न होणारा न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या शाळेतील SSC बॅच 2003 मधील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर सहकारी वर्ग यांचा स्नेहमेळावा. खरं तर हा स्नेहमेळावा जरी भव्य होत असला तरी यामागे बऱ्याच वर्षांची ही मेहनत आहे. प्रामुख्याने नमूद करायचं झाल्यास आमचे परममित्र विश्राम गावडे आणि त्याचे इतर काही सहकारी या सगळ्यांची ही जुळवाजुळवच आहे. असं म्हणतात की एकट्याने काही काम होत नाही, तसंच इथे पण या सर्वांनी मिळून घेतलेली मेहनत आपल्याला आज दिसणार आहे. हा स्नेहमेळावा तब्बल 20 वर्षांनी येथे संपन्न होणार आहे. आणि त्यासाठी तो स्नेहमेळावा, त्याचं नियोजन कसं करावं, आयोजन काय असेल, विद्यार्थ्यांशी संपर्क कसा करावा, शिक्षकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना कसं काय येण्यासाठी प्रवृत्त करावं, ही सगळी मेहनत यांनी घेतलेली आहे. आणि त्यांच्यामुळेच हा स्नेहमेळावा इथं संपन्न होणार आहे असं बोललं तर ते वावगं ठरू नये. आणि याचसाठी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या स्नेहमेळाव्यासाठी आज खूप मोठ्या संख्येने असा जमलेला हा विद्यार्थी वर्ग आपल्याला बघावयास भेटतोय. या विद्यार्थी वर्गापेक्षाही उत्साहाने आलेला हा आपला शिक्षक वर्ग, त्यांचे सहकारी आणि इतर कर्मचारी हेही आपल्याला इथं पाहावयास भेटत आहेत. आणि या सगळ्यांचे मी सगळ्यांच्या वतीनं इथं मनापासून आभार मानतो. आपण पाहत आहोत की आराध्या हॉटेलच्या या प्रशस्त अशा हॉलमध्ये आमच्या लाडक्या शिक्षकांचं आगमन होत आहे आणि इतर विद्यार्थी त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. काही विद्यार्थी 20 वर्षानंतर त्यांच्याशी गाठीभेटी घेताना आपल्याला बघायला भेटत आहेत. तसंच काही मित्र त्यांच्या जलपानाची व्यवस्था करण्यासाठी व्यस्त दिसत आहेत. एवढ्या वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र भेटणार ही कल्पनाच जेवढं सुख देऊन जाते, आणि तेच सुख आज आपण इथं अनुभवणार आहोत. असं म्हणतात की शाळा जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्याला शाळेचा कंटाळा येतो, आणि जेव्हा आपण शाळा सोडून जातो तेव्हा आपण परत शाळेत जावं अशी इच्छा आपल्या मनात निर्माण होते. आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी उजव्या बाजूला तर विद्यार्थ्यांनी डाव्या बाजूला बसून घ्यायचंय. SSC बॅच 2003 यांचा गेट टुगेदरचा तब्बल 20 वर्षानंतर होणारा हा कार्यक्रम, आणि कार्यक्रमासाठी जमलेले सगळे मित्रमैत्रिणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर सहाय्यक वर्ग यांचं पुनश्च एकदा स्वागत करत आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सज्ज झाले लोक सारे, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनाला ही कळावे भाव माझ्या या मनाचे, गोड मानूनी घ्या मित्र हो शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. शाळा म्हटलं की मस्ती, खेळताना केलेली कुस्ती, इतिहासाची चळवळ आणि अभिबाची वळवळ, मराठीचा धडा, गणिताचा पाडा, झाडाखाली जेवलेली पेच, आठवते का? झाडाखाली जेवलेली पेच, इंग्रजी विषयाचा केच का क्रेच, नक्की काय? केजच असावा. शिक्षकांचा खाल्लेला मार तर वर्गाला घातलेला हार, भूमितीचं प्रमेय, गावडे सरांनी शिकवलेलं भूमितीचं प्रमेय
आणि भूगोलातील आग्नेय. शिक्षकांची शिक्षा, भूगोलाचा कधी न समजलेला नक्षा. हे म्हणजे शाळा. शाळा म्हटलं की आठवण, शाळा म्हटलं की साठवण. आणि म्हणूनच आपण तब्बल 20 वर्षानंतर आपल्या मनात जे जे साठवलंय आणि जे जे आपल्याला आता आठवतंय ते पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे. 2003 SSC बॅचचं गेट टुगेदर साठी आपण आता सर्वजण इथं जमलेलो आहे. त्यांचं मी आभार करतो. ज्या माऊलीने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिलं ते व्यासपीठावर बसलेले सर्व माझे शिक्षक, आणि ज्याने आमच्या मनात स्वाभिमान भरवला ते छत्रपती शिवाजी महाराज. या सर्वांना वंदन करून आजच्या या विशेष कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहाय्यक वर्ग, माझे मित्र आणि मैत्रिणींचं मी पुन्हा एकदा माझ्या शब्दसुमनांनी स्वागत करीत. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण गणेशाच्या वंदनाने करतो. तर त्यासाठी आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा जो आपण आज कार्यक्रम योजिला आहे तो निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून आपण गणपती बाप्पाला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. जरी अंधार संपला तरी प्रकाश हा रेंगाळत राहतो, आणि जरी शाळा सुटली तरी शाळेच्या आठवणी आपल्या मनात कायमच रेंगाळत राहतात. या आजचा हा दिवस जो उजाडलेला आहे 22 एप्रिल SSC बॅचचं गेट टुगेदर, आपले आलेले सर्व शिक्षक, बऱ्याच लोकांची मेहनत, बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा नंतर आज हा दिवस उजाडलेला आहे. प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असेलच की हा गेट टुगेदरचा प्रोग्राम शाळेत का नाही संपन्न होऊ शकला. खंतही असेल काही लोकांच्या मनात. तर शाळेमध्ये हा प्रोग्राम करण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला होता. बऱ्याच लोकांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली होती. आमचे मित्र विश्राम गावडे, शावियर फर्नांडिस, गणेश मिस्त्री, मनोज भाई, अमेय पाटील आणि बरेच काही यांनी खूप मेहनत घेतली की हा प्रोग्राम शाळेमध्ये करता यावा, जेणेकरून शाळेमध्ये ज्या आपल्या आठवणी होत्या त्या पुन्हा ताज्या झाल्या असत्या. पण काही कारणास्तव शाळा, संस्था, शिक्षक यांच्या काही कारणास्तव त्यांच्या काहीतरी वादामुळे हा कार्यक्रम तिथं होऊ शकला नाही. तर आपण काय त्या जास्त विषयाच्या खोलात जायची गरज नाही. आपला कार्यक्रम हा निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून आपण हा कार्यक्रम इथं या हॉलवर करण्याचं ठरवलं होतं. शाळेत करण्यासाठी हा कार्यक्रम काही शाळेच्याही अटी होत्या, त्या आपल्याला मान्य नव्हत्या आणि ते तिथं प्रोग्राम करणं तसं शक्य होत नव्हतं, म्हणून हा प्रोग्राम इथं केलेला आहे. बऱ्याच लोकांना शाळेमध्ये जाऊन हा प्रोग्राम करण्याची इच्छा होती, पण हा कार्यक्रम त्याच्यामुळे आपल्याला इथं करावा लागला. सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची की ज्यांना हा कार्यक्रम शाळेमध्ये न करता इथं या हॉलवर करावा लागल्याबद्दल जी लोकांच्या मनात खंत आहे. आणि शिक्षकांनाही इथं येण्याचा जो प्रवासाचा त्रास वगैरे झाला, इतर आमच्या मैत्रिणींना, मित्रांना जो प्रवासाचा त्रास झाला, जरा लांब आहे निमळे म्हटल्यानंतर, निमली स्कूल मडुऱ्याच्या लोकेशन पेक्षा, त्यामुळे त्यांचीही मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि याच्यानंतर आता शाळा समोर असली तर आठवण शाळेची येणं, शाळेच्या आठवणी येणं हे साहजिकच असतं. पण आता आपल्या समोर शाळा नाही तर आपल्यावर जास्त जबाबदारी आहे की आपल्या मनातली शाळा आपण आता इथं उभी करायची आहे किंवा इथे शाळा एक दिवसाची शाळा जगायची आहे. तर मनात काही संकोच न ठेवता चला आता आपण आठवणींची शाळा पुन्हा बघूया. SSC बॅच 2003चं गेट टुगेदर इथे सुरू करूया. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष YJ देसाई सर आणि इतर शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी देश ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात दीप प्रज्वलनाने सुरू करू कार्यक्रमाची सुरुवात.
हे मा सरस्वती. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर शिक्षक यांच्या सहकार्याने दीपप्रज्वलनचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. तसंच सरस्वती मातेचं प्रतिमा पूजनही संपन्न झालं आहे. तरी जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. प्रतिमा पूजन होत असताना विद्यार्थी मित्रांनी जरा टाळ्यांचा गजरात करायचा. मॅडम त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे. सर्व शिक्षकांनी पुन्हा बसून घ्यायचे. प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे. त्यानंतर हा कार्यक्रम करायचा असं जेव्हा ठरलं होतं तेव्हा त्या कार्यक्रमाची एक रूपरेषा ठरवली गेली होती. तर त्या रूपरेषेप्रमाणे आता जाणं शक्य नाही. तरी शाळेचा गेट टुगेदरचा कार्यक्रम असल्यामुळे राष्ट्रगीत म्हणायचं आहे सगळ्यांनी. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी माझ्या उभं राहून राष्ट्रगीतासाठी परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. परेड स्वागत. दीपप्रज्वलन प्रतिमा पूजन झाल्यानंतरचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी प्रास्ताविक. हा कार्यक्रम कसा काय जो आज संपन्न होतोय त्याच्या मागे त्याची पार्श्वभूमी काय होती, कुठून सुरुवात झाली, त्याचा शेवट कुठपर्यंत झाला, कोणी कोणी त्याच्यामध्ये मेहनत घेतली, कसे एकमेकांचे नंबर एकमेकांना मिळाले, याची जास्तीत जास्त माहिती ही या कार्यक्रमाचे मुख्य विश्राम गावडे यांना जास्त आहे. आणि माझ्यापेक्षाही या कार्यक्रमाची पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने तेच आपल्याला सांगू शकतील. तर मी आमंत्रित करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगण्यासाठी विश्राम गावडे. पहिल्यांदा स्वागत करतो सगळ्यांचं. आणि जास्त काय वेळ घेत नाही, आज टाइम झालाय भरपूर, त्यामुळे थोडक्यात प्रास्ताविक सांगतोय मी. या म्हणजे आमचा हा ग्रुप कसा झाला, हा कार्यक्रम आमचा कसा ठरला. जवळजवळ आमची ही आता 2003ची बॅच, त्याच्याप्रमाणे आता नाही म्हटलं तरी 20 वर्षाने आम्ही हे सगळे भेटलोय. म्हणजे गेट टुगेदर पहिल्यांदाच, साधारण हे दुसरं गेट टुगेदर म्हणावं लागेल. पहिलं गेट टुगेदर आमचं झालंय 2003ची बॅच. त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्षाने आम्ही 2013 मध्ये एकदा भेटलेलो. तरी पण कसं झालं की 2003 नंतर जेव्हा सगळ्यांनी 10वी सोडली, त्याच्यानंतर मग
म्हणायला गेलं तर प्रत्येक जण 11वी मध्ये गेले, 12वी मध्ये गेले. त्याच्यानंतर असं कोणाला वाटलंच नाही की आमची 10वीची बॅच आहे, मग त्यांना कुणाला तरी फोन करावा. तेव्हा फोन पण नव्हते, पण कोणाला भेटावं किंवा असं काही नाही. कारण 11वी मध्ये गेल्यानंतर परत नवीन मित्र, 12वी मध्ये गेल्यानंतर परत नवीन मित्र, त्याच्यानंतर मग अजून कोण कोण कुठल्या कुठल्या लाईनला गेले, 13वी 14वी 15वी केली आहे, त्याने कोणी कोणी BA केलंय. त्याच्यानंतर प्रत्येकाला 5 वर्ष म्हणा, 6 वर्ष, 7 वर्ष, कोणाला काही वाटलंच नाही की आपली 10वीची बॅच म्हणजे आपले 10वीचे मित्र कुठेतरी भेटायला पाहिजे वगैरे असं. फक्त काय होतं, प्रत्येकाच्या गावातले फक्त प्रत्येकाला ओळख होते. जवळजवळ आम्हाला एक 7-8 वर्ष काही कोणाचं नव्हतं. त्याच्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागतं की अरे हा आता सगळं झालं, आपल्याला जॉब मिळाला, सगळं झालं. पण जी पहिली जी आपली होती म्हणजे जे आपण 5वी पासून 10वी पर्यंत ज्यांच्याबरोबर काढले त्यांना कुठेतरी आपल्याला आपण आता मिस करतोय असं सगळ्यांना वाटायला लागतं. म्हणजे प्रत्येकाच्या बॅचची तीच कंडिशन असते. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक जण एकाला शोधायला लागतो, अरे हा आपल्याला 10वी बद्दल आपल्याला आपल्या बाजूला हा बसायचा, आपल्या बाजूला तो बसायचा. मग प्रत्येकाला एकाची आपण शाळेमध्ये काय केलंय, आपल्या शाळेमध्ये शिक्षक कोण होते, हे तोपर्यंत 10 वर्ष म्हणजे 7-8 वर्ष कोणालाही काही आठवत नसतं. आमचं पण सेम तसंच झालं. 2003ची बॅच, त्याच्यानंतर कोणाकोणाचा काही कॉन्टॅक्ट नाही. जवळजवळ 10 वर्ष आम्ही कोणाला एकमेकांना बघितलं पण नव्हतं. त्याच्यानंतर जवळ 2013 मध्ये आंतोन फर्नांडिसने आणि शंकर परब, मला वाटतं तरी त्यांनी दोघांनी एकमेकाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ठरवलं की चला, आंतोन फर्नांडिसचं एक हॉटेल होतं शिरोडा बीचला, तर त्याने ठरवलं की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हॉटेलवर या, आपण तिथे गेट टुगेदर करूया. त्यांनी सुरुवात केली म्हणावं लागेल मला वाटतंय, कारण मी पण तेव्हा काही नव्हतो कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तर आंतोन शंकर परबने मला कॉन्टॅक्ट केला की असं असं आहे, तर आपण सगळेजण येतोय वगैरे. तर तेव्हा आम्ही कोणाला म्हणजे तिथे कोण येणार काही माहित नव्हतं. सिंगल ज्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट होता त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही 2013 मला सकाळी तिथे गेलो तर प्रत्येक जण येत होतो, हा अरे अभय पंडित आलाय, अरे हा असं शावियर फर्नांडिस आलाय. कोणाला कोणी काय माहितच नव्हतं, असा विषय झाला. त्याच्यानंतर आम्ही एक साधारण 10-20 जण सगळे जमलो 2013 मध्ये, जवळजवळ 10 वर्षांनी. त्याच्यानंतर मग अशी गोष्ट आली की शंकरने साधारण एखादा व्हॉट्सअप ग्रुप केला. तेव्हा तेव्हा ऍक्च्युली असं काय म्हणजे कोणाकडे मोबाईल वगैरे जास्त नव्हते, तरी पण त्याने व्हॉट्सअप ग्रुप केला. एक 10-20 जणांचा व्हॉट्सअप ग्रुप झाला. त्याच्यानंतर एक 2 वर्ष गेली, कोणच त्याच्यामध्ये नाही, आम्हीच फक्त होतो 10-20 जण. त्याच्यानंतर मला कुठेतरी वाटायला लागलं की अरे हा भेटलाय पण तो आपल्या ग्रुपमध्ये नाहीये, तो भेटलाय पण ग्रुपमध्ये नाहीये. मग मी सगळ्या जणांना 10-20 जणांना विचारलंय की अरे असं असं आहे, तर आपण काहीतरी एखादा तरी ग्रुप तरी करूया. आता सगळ्यांकडे व्हॉट्सअप झाले, सगळ्यांकडे मोबाईल झाले, तर ग्रुप तरी करूया, जेवढे भेटतील ते भेटतील. मग जवळजवळ आम्ही मे 2016 मध्ये 2015 मध्ये आम्ही ग्रुप तयार केला, म्हणजे मी स्वतः क्रिएट केला. आणि त्याच्यानंतर मग त्याला नाव दिलं आम्ही बॅचलर 2003 मडुरा. आणि त्याच्यानंतर मग कसं झालं, आम्ही पहिल्यांदा 20 जण झालो. त्याच्यानंतर तुला कोण कॉन्टॅक्ट भेटताय, त्याला कोण कॉन्टॅक्ट भेटतात, अशा प्रकारे आम्ही कॉन्टॅक्ट करत गेलो. कॉन्टॅक्ट करत गेल्यानंतर साधारण एक आतापर्यंत 2000 म्हणजे आता मागच्या ह्याच्यापर्यंत आमचे जवळजवळ 98 झाले. म्हणजे ते 98 जणांना पण आम्ही एकत्र आणण्यासाठी जवळजवळ आम्हाला 7-8 वर्ष गेली की सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घेणं, हे घेणं. त्याच्यानंतर आता आंतोन फर्नांडिसने मला म्हटलं की म्हणजे तो पहिल्यांदा पाठी लागला की काहीतरी करून आपण गेट टुगेदर करूया, म्हणजे कुठेही करूया. मुंबईचे जे आहे ते मुंबईच्या ठिकाणी करूया, गावाला जर समजा असतील तर गावाला करूया किंवा कुठेही करूया. मी आंतोनला म्हटलं जर समजा आता एवढे आपण 20 वर्षांनी भेटतोय, तर म्हटलं एकदाच आपण भेटणार, सारखे आपण भेटणार, याला पॉसिबल नाही प्रत्येकाला येणं. तर म्हटलं माझं असं मत होतं की आपण हे गेट टुगेदर हे शाळेतच करूया. त्याच्यानंतर शाळेत करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी ट्राय केला. आता गेट टुगेदर करण्यासाठी आता कसं करणार सगळेजण. मग आम्ही गेट टुगेदरचा परत एक व्हॉट्सअप ग्रुप केला की फक्त त्याच्यावर गेट टुगेदरचाच म्हणजे विषय बोलायचा. तर त्याच्यासाठी आम्ही ग्रुप केला गेट टुगेदरचा, सगळ्यांना ऍड केलं, जेवढे आहे तेवढे. त्याच्यानंतर आम्ही मेसेज टाकायला लागला. पण झालं असं की जेव्हा व्हॉट्सअप नवीन होतं त्यावेळी सगळ्यांना इंटरेस्टेड होतं, आणि आता ते व्हॉट्सअप जुनं झालं, त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 20-25 ग्रुप. त्यामुळे कोणत्या ग्रुपकडे बघिना 1-2 मेसेज टाकतोय, तोच मेसेज टाकतोय, त्यामुळे काही ते शक्य झालं नाही. तरी पण आंतोन माझ्यात पाठी लागलाय की अरे हा मी आहे पाठवून, पण तू पुढे राहून काहीतरी कर की आपण सगळेजण एकत्र भेटूया म्हणून. त्याच्यानंतर मी विचार केला की चल काहीतरी आपल्याला आता गेट टुगेदर करायचं, म्हणजे एखादी आपल्याला टीम करावी लागेल, नाहीतर शक्य नाही. कारण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. एकतर आपल्याकडे 133 आणि आमच्या बरोबर 10वीत नव्हते, पण आमच्या बरोबर 5वी ते साधारण 9वी पर्यंत होते, असे आमच्याकडे साधारण 9 विद्यार्थी होते. टोटल मिळून साधारण आमच्याकडे 141 विद्यार्थ्यांची बॅच होती तेव्हा, म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत धरायला गेलं तर 141 जणांना आता सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं. आणि सध्या आपल्याकडे 98 जण आहेत आणि बाकीचे 40 जणांना आपल्याला सगळ्यांना शोधायचे आहेत. त्याच्याप्रमाणे सगळ्यांना करायला तर एकट्याला पॉसिबल नाही तेवढं. म्हणून मी म्हटलं आपल्याला एक टीम करावी लागेल. एकतर टीम अशी करावी लागेल की ते फक्त
ह्या गोष्टीसाठी म्हणजे आपण गेट टुगेदर करणार त्या गोष्टीसाठी ते मदत करू शकत नाहीत, पण फक्त ते कॉन्टॅक्ट करू शकतील. आणि एक टीम आपल्याला अशी करावी लागेल की ते इथे जेव्हा आपण गेट टुगेदर करणार तेव्हा एखादी टीम अशी पाहिजे की तिथे प्रत्यक्ष काम करायला पाहिजे. कारण बॅकग्राऊंडची माणसं खरी असतात, फ्रंटला कोण पण येऊन कामं करेल की बाबा असं असं करूया आम्ही तसं करूया, पण बॅकग्राऊंडला जो येतो बॅकग्राऊंडवरनं काम करणारे भरपूर असतात. मग आंदोलनला मी डिसाईड करून आम्ही एक साधारण 12 जणांची टीम केली. मग मी डिसाईड केलं की 10-10 जणांना प्रत्येकाला द्यायचे. मग तुम्ही कोणाला म्हणजे तुमच्या जे कॉन्टॅक्ट मध्ये आहे ते तुम्ही ठरवा. अदरवाईज मी माझ्या तऱ्हेने तुम्हाला 4-4 जण असे देणार की त्यांना तुम्हाला शोधायचं आहे, ते कुठल्या गावात आहे, त्याच्या बाजूला कोण आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे, असे सगळ्यांना तुम्हाला 4-4 जणांना ही परिस्थिती तुम्हाला घ्यायचीच आहे. तर त्या शक्यतो आम्ही सगळे जे मुंबईला होते त्यांना आम्ही ह्या कामासाठी घेतलं, जे इथे काय कोणी येऊ शकत नाही. ते साधारण शंकर परब, दक्षता सावंत, चंद्रकला गाड, त्याच्यानंतर नीरा मयेकर, कृष्णा परब, त्याच्यानंतर सुमन नाईक, राजाराम गावडे, सुप्रिया नाईक, सुप्रिया मिस्त्री, अशाप्रमाणे मी सगळ्यांना निवडलेत. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्याच्यानंतर लाडशे डिनर होता, त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बाकीचं सगळं जे आहे ते आम्ही बॅकग्राऊंडला करतो. असं झालं. त्याच्यानंतर त्यांना आम्ही 10 जण दिले. ह्या गोष्टीला जवळजवळ 2 महिने जात आले. 98 वरून आमची जेव्हा 141 ची बॅच होती, 98 वरून आमची कधी एका महिन्यात 140 जण झाले. फक्त आम्हाला अजूनपर्यंत एकच कॉन्टॅक्ट मिळाला नाही, बाकी सगळे 140 जणांचा कॉन्टॅक्ट मिळाला. आतापर्यंत आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप हा 126 जणांचा ग्रुप झाला. आणि ह्याच्यामध्ये सर्वांची म्हणजे हे जरी 12 जणांची जरी टीम असेल ना तरी सर्वजण प्रयत्न करत होते की माझ्याकडे हा नंबर आहे, त्याच्याकडे नंबर आहे. अशी 2 माझ्याकडे नावं आहेत की त्यांनी जास्त प्रयत्न केले, म्हणजे एक नयन परब आणि एक धोंडू मिस्त्री. यांनी न सांगता प्रत्येक वेळी त्यांनी काय केलं की हा बाबा मी हा शोधलाय. त्या दोघांचं खरोखर मत आहे की त्यांनी भरपूर मला जवळजवळ 20-25 कॉन्टॅक्ट मला त्यांनीच दिले, नयन परब आणि धोंडू मिस्त्री. त्याच्यानंतर सगळा हा ग्रुप झाल्यानंतर सगळं मग आम्ही कॉन्ट्रीब्युशन ठरवलं की आता सगळा ग्रुप झालाय, सगळेजण झाले. त्याच्यानंतर आम्ही व्हेन्यू ठरवला की शाळेमध्ये ठरवले. फक्त एकच खंत वाटते की अभय पंडितने आता सांगितलं की शाळेमध्ये कार्यक्रम करण्यासाठी सगळे उत्सुक होते, सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन पण त्याच्यासाठी दिलेलं. आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे येण्यासाठी म्हणा किंवा हे सगळं शाळेमध्ये म्हणजे आमचं नियोजन थोडं वेगळं होतं. थोडक्यात मी नियोजन सांगतो की आमचं असं नियोजन होतं की आम्ही तिथे आमचे शिपाई होते, आंबेकर शिपाई, त्याच्यानंतर गावडे शिपाई होते. ह्यांना आम्ही सांगणार होतो की तुम्ही 10 वाजता बेल मारा, जशी तुम्ही पहिल्यांदा मारत होती. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण त्या वर्गात सगळेजण जाणार होतो, एकत्र बसणार होतो. त्याच्यानंतर आम्ही ग्राउंड मध्ये येऊन आम्ही सगळेजण म्हणजे राष्ट्रगीत म्हणणार होतो, एक प्रार्थना म्हणणार होतो. त्याच्यानंतर परत वर्गाचं जाणार होतो. त्याच्यानंतर आमचे वर्ग शिक्षक R.R. पाटील, गावडे सर आणि पणशीकर सर यांना आम्ही प्रत्येक वर्गात पाठवणार होतो. त्याच्यानंतर त्यांची प्रेझेंटी घेणार होतो. त्याच्यानंतर त्यांना एक 5-10 मिनिटाचा लेक्चर सांगणार होतो. नंतर मग तुम्ही सगळे स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर आम्हाला सगळा हा हॉलमध्ये कार्यक्रम करायचा होता. हे सगळं आमचं नियोजन होतं. पण काही कारणास्तव ते झालं नाही. ते अभय पंडितने सांगितलं, त्याचा का परत मी सांगत नाही. पण ते ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतर आपण हा कार्यक्रम ठरला. पण असं कोणी काय म्हटलं नाही की कार्यक्रम ठरल्यानंतर बाबा मला कोणी हे. आणि जेव्हापासून आम्ही कार्यक्रम ठरवला तेव्हा एकाचं पण असं निगेटिव्ह नाही उत्तर की बाबा मला कार्यक्रमाला नाही यायचंय किंवा मला हे नाही जमणार किंवा मला इंटरेस्टेड नाही म्हणून. सगळेजण तेव्हा इंटरेस्ट घ्यायला लागले. त्याच्यानंतर मग आम्ही जी 12 जणांना सांगितलं तेवढं मी त्यांना सांगितलं की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बाकीचा सगळ्यांचा ग्रुप झाला. मग आता बॅकग्राऊंडला कामं करणारे कोण, तर बॅकग्राऊंडला आम्ही जे इथे होतो आणि जे बऱ्याचपैकी आता तुम्हाला पण माहिती असेल भरपूर जणांनी धनेश मेस्त्री, मनोजबाई, धोंडू मेस्त्री, त्याच्यानंतर आंतोन फर्नांडिस, शावियर फर्नांडिस ह्यांनी इथे बॅकग्राऊंडला सगळे हे कामं केलेत. म्हणजे माझ्याबरोबर मी प्रत्येक वेळी त्यांना फोन करून सांगतो की असं आहे, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. त्यांनी सगळ्यांनी जवळजवळ त्यांनी कामं केली. अशा प्रकारे ते सगळ्यांनी हा आतापर्यंतचा हा कार्यक्रम हे आणलाय. आणि ह्याच्यानंतर पण मी म्हणतो की जे आपल्याला शाळेमध्ये कार्यक्रम करायचा होता ते मी शावियर फर्नांडिसला बोललो, पण की जरी समजा ह्यावेळी जरी समजा नाही झाला ना तर शावियर फर्नांडिसला मी बोललो की पुढच्या वेळी जो कार्यक्रम आहे ना हा आपल्याला शाळेमध्येच करायचा आहे. जेव्हा हे सगळं काय होणार ना तेव्हा हे शाळेमध्येच करायचं आहे. आणि तेव्हा असं पण नाही की मी शावियर फर्नांडिसला बोललोय की हा फक्त कार्यक्रम आपण स्पॉन्सरशिपवर करणार, काही नाही, कोणाकडनं पैसे वगैरे घ्यायचे नाही. तर आता ऑलरेडी दिले त्यांनी तर त्याच्यासाठी असणार. आपण हा कार्यक्रम फक्त स्पॉन्सरशिपवर करायचा, पण हा कार्यक्रम आपण शाळेमध्ये जो आपण निवडलेला होता तो आपण करायचा. अशा प्रकारे हा सगळा आपला ग्रुप तयार झाला. त्याच्यानंतर आम्ही शिक्षकांचं आता राहिलं, आता सगळ्यांचं तर विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं झालं. त्याच्यानंतर तर शिक्षकांचं कसं काय कॉन्टॅक्ट घ्यायचं, त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त मदत आम्हाला पावसकर सरांनी केली की सगळ्यांचे जेवढे कॉन्टॅक्ट होते ते शक्यतो पावसकर सरांनी दिले. त्याच्यानंतर आम्ही जेवढ्या होते त्यांच्याकडे आम्ही पोहोचलो. आमचं एकच हे होतं की सगळ्यांकडे म्हणजे जेवढे काय लोक नसतील, आम्ही असं पण विचार केला होता की R.R. पाटील आता बेळगावला आहे, त्याच्यानंतर B.D. पाटील बेळगावला आहे, तर माझी म्हणजे आमची म्हणजे मैत्रीण पण होती म्हणजे दर्शना म्हणून, तिला पण मी कॉन्टॅक्ट केलेला की बेळगावला आहे तर तू तिथे घेऊन पत्रिका दे.
तिने हो पण म्हटलं मी पत्रिका देतो, पण काही काळ आरड पाटीलच बांधायला लागले, त्यामुळे आम्हाला तिथेच म्हणजे भेटले बांधायला, आणि बीडी पाटलांचा काही कॉन्टॅक्टच झाला नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दिलं. आता त्याच्यामध्ये फक्त राहिले सुनंदा देसाई मॅडम, त्या खूप बेडशीला राहतात, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही येऊ शकत नाही, म्हणजे शकलो नाही तर त्यामुळे, कारण आम्ही यायचं होतं पण थोडासा आमचा 15 दिवस एका कार्यक्रमामध्ये आमचा थोडासा हे झाला, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही पटलो नाही. बाकीच्यांकडे जवळजवळ आम्ही नाही म्हटलं तरी कलावंत मॅडमकडे आम्ही पणजीपर्यंत गेलो. एवढं सगळ्यांना वाटलं की म्हणजे असं कोणी म्हटलं नाही माझ्याबरोबर, मी असं म्हणत नव्हतं, माझ्याबरोबर अंतन होता, मनोज बाई होता, म्हणजे धनेश होता, कोणी असं म्हटलं नाही की एवढ्या लांब पत्रिका कशाला व्हॉट्सअपला पाठवून देऊया, की म्हणजे ते असं नाही. प्रत्येकाकडे जायचे त्यांचा पण हे होती, आणि जसं जसं आम्ही एका एका शिक्षकाकडे जात होतो तसं तसं आम्हाला अजून वाढायला लागलं. म्हणजे मी ऍक्च्युली 2 दिवसासाठी सुट्टीवर आलेलो, मी म्हटलं जस्ट सुरुवात करूया, 1-4-5 जणांपर्यंत मी येतो, बाकीचं म्हटलं तुम्ही वाढा. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा एका शिक्षकाकडे गेलो तर त्यांच्या ज्या गोष्टी ऐकून आम्हाला एवढं वाटलं की अरे चला दुसऱ्या शिक्षकाकडे जाऊया, त्याच्या गोष्टी ऐकायला लागल्यानंतर त्याच्याकडे वाटलं आम्ही तिसऱ्या शिक्षकाकडे जाऊया. एवढं आम्हाला वाटायला लागलं की चला बाबा 2 दिवसात सगळं आम्ही जवळजवळ असं एवढ्या याच्यात कव्हर करून टाकलं ना, जेवलो ना हे काय म्हणजे जेवण वगैरे टायमिंगला नाही काही नाही, कसं आहे तसं आम्ही हे केलं आणि 2 दिवसात आम्ही कव्हर केलं. अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम आतापर्यंत पार पडलाय, आणि हा आपण कार्यक्रम परत एकदा शाळेत आपण आमच्या बॅचचा तरी कार्यक्रम करणार, कारण सगळ्यांचं असं बाकीच्यांच्या बॅचचं होय होतं की जेव्हा आम्ही काय झालं, आम्ही जेव्हा सुरुवात केली आणि पहिल्यांदा आम्ही राणे मॅडमकडे गेलो, त्याच्यानंतर आम्ही आंबेकर शिपाई, आणि त्याच्यानंतर म्हणजे पंचिकर सर, आम्ही पाडलोसवरून स्टार्ट केलं. जस्ट म्हणजे तिघच झालं, आम्ही 3 झाल्यानंतर आम्ही फक्त मी स्टेटस लावला की आम्ही अशी पत्रिका देतोय आणि निमंत्रण द्यायला आम्ही फिरतोय. तर बाकीचे जे बॅच होते त्यांच्या बॅचमध्ये प्रत्येक जण फोटो टाकायला लागले की म्हणजे ते पण आमच्या अगोदरची बॅचेस, म्हणजे आमच्या नंतरच्या पण बॅचेस नाही, अगोदरच्या बॅचेस. म्हणजे आम्हाला 20 वर्ष झाली तर त्यांना कुठेतरी 21 वर्ष झाली, त्यांना 22 वर्ष झाली, ते सगळे म्हणायला लागले अरे आम्हाला 21 वर्ष झाली आणि त्यांना 20 वर्ष झाली, आणि आमच्याकडे अजून 50 विद्यार्थी नाहीये, आणि हे आता एवढे सगळे 130 विद्यार्थ्यांना म्हणजे गोळा करून सगळे कार्यक्रम करायला लागले. एवढं सगळं असून म्हणजे सगळेजण म्हणजे बाकीच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायला लागली की हे सगळेजण एवढे कार्यक्रम करतायत, मग आपण का नाही करू शकत, अशी त्यांची चर्चा व्हायला लागली. म्हटलं बरं आहे तर म्हटलं शाळेमध्ये आमच्या पाठून म्हटलं कोण नाही कोण अजून म्हटलं गेट टुगेदर करतील. अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम झालाय. त्याच्यामुळे आपण हा म्हणजे शाळेमध्ये सगळ्यांना म्हणजे त्या दिवशी काय सांगितलं नाही पण आता मी सांगतोय, परत आपला हा सगळ्यामध्ये शाळेमध्ये हा कार्यक्रम होणार, आणि जे आपण नियोजन ठरवलेलं ते आपण शाळेमध्ये हे 100% करणार. आणि मी शावीरला सांगितलेलं आहे पहिल्यांदा की हे आपण करायचे आणि तुम्हाला मदत करायची ह्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. धन्यवाद विश्राम गावडे यांनी सुंदर असं प्रास्ताविक सांगितलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचं. त्यानंतर आता जो कार्यक्रम होणार आहे, प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे की आपला वर्गमित्र किंवा मैत्रिणी सध्या काय करतात, कुठं राहतात. तर थोडक्यात आता प्रत्येकाची ओळख होणार आहे, संक्षिप्त स्वरूपात अशी ओळख द्यायची आहे. विद्यार्थ्यांपासून सुरू होईल ओळख म्हणजे विद्यार्थिनी असतील तर नाव, आत्ताचं, लग्नाच्या अगोदरचं, तुकडी, आपलं शिक्षण, आणि आता सध्या आपण काय करता, या संक्षिप्त स्वरूपात विद्यार्थिनीपासून सुरुवात करायची आहे. ओळखीची सुरुवात ही मी माझ्यापासूनच करतो. माझं नाव अभय परशुराम पंडित, तुकडी 10वी क. आत्ताचं नाव पण अभय परशुराम पंडित. शिक्षण BSc केमिस्ट्री. मी सध्या खोपोली इथं वास्तव्यास आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. महिंद्रा कंपनीमध्ये स्टील डिव्हिजनला काम करतो. तर आता यानंतर मुलींपासून सुरुवात करायची आहे. विद्यार्थिनीने आपला परिचय द्यायला. आत्ताचं नाव, शिक्षण, काय करतो. हॅलो, माझं नाव स्वाती प्रकाश नाईक, मडुरा बाबरवली, आणि नंतरचं नाव अर्पिता आनंद सावंत, सातारा साकेली, आणि तुकडी ब, 10वी तुकडी ब, आणि आता सध्या हाऊस वाईफ. धन्यवाद स्मिता. नमस्कार, माझं नाव सुप्रिया भावी मिस्त्री, इयत्ता 10वी ब, गाव कास, आणि सध्या माझं नाव आहे लग्नानंतरचं प्रिया उदय सुतार, आणि माझं शिक्षण आहे M.Com ग्रॅज्युएट, आणि आता सध्या मी ऑनलाईन वर्क करते, म्हणजे हाऊसवाईफ प्लस वर्क फ्रॉम होम करते.
आणि खूप छान वाटलं आज इथे येऊन. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रसिका बबुराव मेस्त्री. मी कास 10वी ब शिकत होती. ती हाऊसवाईफ आहे. रसिका सुशांत सुतार आहे. नमस्कार, मी तृप्ती प्रभाकर कलंगुटकर. मी तुकडी अ. लग्नानंतरचं नाव माझं तृप्ती राजेश गोवेकर फ्रॉम वेंगुर्ला. आता मी हाऊसवाईफ आहे. धन्यवाद तृप्ती. माझं नाव सुलक्षा प्रकाश गवस. माझ्या गावाचं नाव आहे मावेली. आताचं नाव आहे सानिका संतोष तुळसकर. 10वी तुकडी ब मध्ये होती मी. आता बांद्यात राहते सध्या आणि आहेत खूप नमस्कार, माझं नाव दीपाली गोडकुमार महाले. राहणार शेतले. तुकडी अ. तिला पण काहीतरी सांगायचं ते तिला. घरचं नाव अदिती किरण परब. राहणार बेडशी. माझे नाव सुनीता मुकेकर. आताचं नाव मिताली महादेव तुकडी 10वी. नमस्कार, माझं नाव स्नेहा शशिकांतकार. आताचं नाव मिलन गवस. तुकडी 10वी क. हॅलो, माझं नाव ज्योती चंद्रकांत. आताचं नाव दिव्या दत्ता सावंत. हाऊस ऑफ तुकडी क. गोव्यामध्ये राहते. त्यामुळे माझे नाव सुप्रिया शांताराम सावंत. मुंडरा रेडकरवाडी 10वी ब. आताचं नाव आहे सिया संदीप दळवी काविंचुली. सध्या मी आजोबाई आहे. नमस्कार, मी सरिता वसंत जाधव. राहणार मोडरा. लग्नानंतर नाव सरिता दीपक कदम. 12वी झाली. गोव्याला राहते. तुकडी ब. नमस्कार, माझं नाव नीरा नामदेव मयकर. 10वी अ. इकडचं नाव मनस्वी महेश पवार. 12वी झाली. गोव्यात राहते. ब्रँड प्रमोटर म्हणून क्रोमात कामात आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वर्षा दादांजी पंडित. 7वी रेखवाडी. सध्याचं नाव वर्षा बापूबाई कास. सध्या मी मुंबईमध्ये आहे. मुंबई लाईनला कस्टमर केअर मॅनेजर. शिक्षण 12वी. धन्यवाद वर्षा. नमस्कार, माझं नाव शिल्पा सकाराम जाधव. मी मडरा येथे राहते. इयत्ता ब मध्ये. शिक्षण 12वी झालं आहे. नर्स म्हणून काम करते हॉस्पिटलमध्ये. आणि माझं नाव लग्नानंतरचं आरोही अमोल जाते. नमस्कार, माझं नाव रुपाली जयराम परब. इयत्ता 10वी ब. आता तिकडचं नाव आहे विधी दीपक परब. सध्या मी मुंबईत वास करत असते. शिक्षण माझं BA. नमस्कार, माझं नाव मंजुषा राघवा चिंतरकर. तुकडी अ. लग्नानंतर मंजुषा कमलेश मालवणकर हे नाव आहे. मी वेगुला आन्सरला असते. आणि ग्रो हाऊसवाईफ आहे. नमस्कार, माझं नाव आहे दीपा नारायण गावडे. लग्नानंतरचं नाव आहे दीपा गणेश पाटील. आणि मी मुंबईला राहते. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे आणि मी वर्किंग आहे ॲज अ PD मॅनेजर इन ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कविता दशरथ उपरकर. मी 10वी अ मध्ये होते आणि माझं शिक्षण झालं आहे MA BEd. आणि मी लग्न अगोदर 4 वर्ष सावंतवाडी येथील कळसुलकरमध्ये, नंतर RPD मध्ये आणि साळगावच्या स्कूलमध्ये मी टीचर म्हणून काम केलेलं आहे. आणि सध्या मी पुणे येथे वास्तव्याला आहे आणि सध्या मी हाऊसवाईफ आहे. नमस्कार, मी भारती आत्माराम वेंगुर्लेकर. राहते आडेली. सध्याचं नाव आहे साची तुषार कांबळी. ॲक्च्युली मी 9वी पर्यंत शिकले. 10वीची फक्त 15 दिवसाची पाहुणी आहे. तरी पण मला इथे खूप इच्छा होती यायची आणि माझ्या जवळच आले म्हणून मला इथे थँक्स करायसाठी. भाषणाची संधी सगळ्यांना भेटणार आहे. ओळखच करून द्या.
भाषणाची पुरेपूर संधी भेटणार आहे. माझे नाव स्मिता हनुमंत सातारकर. कास मी तुकडी ब मध्ये शिकत होती. लग्नानंतरचं नाव तन्वी अमित राणे. मी हाऊस ऑफ वाईफ आहे. ग्रॅज्युएशन कंप्लीट. नमस्कार, माझं नाव दीपावली गंगू भोगटे. मी 10वी ब मध्ये शिकत होते. आताचं नाव आहे दीपाली सागर करपे. मी हाऊसवाईफ आहे. शिक्षण MA. नमस्कार, माझं नाव आदिती आनंद सावंत. लग्नानंतरचं आदिती आनंद सावंत. 10वी सध्या मी वेतन लावून. माझं नाव स्मिता गोवंशे. 10वी अ मध्ये शिकत होते. आताचं नाव स्मिता मंदार रामा बोलतो. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी सुमिता अय्यर. आताचं माझं नाव आहे गौरी विवेकानंद परब. राहणार काळशे, धामपूर मालवण. मी माझं शिक्षण BA झालेलं आहे. मी आता हाऊस वाईफ प्लस टेलरिंग आणि स्वयंसहायता समूहामध्ये अकाउंटचं काम करते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, सगळ्यांना माझा नमस्कार. मी दुर्गा नमसो आंबेकर, नगरा टेकवाडी. इयत्ता 10वी अ मध्ये शिकत होती. आताचं माझं नाव दिव्या देवदास मांजरेकर. तळवडे या गावात राहते आणि होमवर्क हाऊस वाईफ आहे. नमस्कार, मी अमिता पंजाब परस्पर वडोदरा नरेंद्रवाडी. लग्नानंतरचं नाव रिया रतन नाईक, मळगाव. आता मी हाऊसवाईफ आहे. 12वी शिकते. नमस्कार, माझं नाव नयन नारायण परब, मडुरा. आताचं नाव प्रतिज्ञा प्रसाद केळुसकर. नमस्कार, माझं नाव पूनम वासुदेव. आताचं नाव पूनम नरेंद्र गुरव. माझं शिक्षण BCom पर्यंत झालंय. मी 10वी अद्वितीय होते. BCom नंतर मी टाटाच्या रसायन स्कूलला डिपार्टमेंट मॅनेजर म्हणून काम केलं. झाल्यानंतर मी आता घरीच असते. नमस्कार, माझं नाव पुष्पा जनार्दन शेट्टे. 10वी अ. आताचं नाव प्रतीक्षा प्रशांत मयेकर. आणि माझं स्वतःचं टेलरिंगचं दुकान आहे पार्लर. नमस्कार, माझं नाव चंद्रकला सदाशिव गाड. लग्नानंतरचं नाव साखरा संतोष परब. तुकडी 10वी अ. सध्या मी मुंबईत असते. ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये आहे. सगळ्या शिक्षकांना 20 वर्षानंतर बघून खूप छान वाटतंय. सगळ्यांचा आभार आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना पुन्हा 20 वर्षानंतर बघून खूप छान वाटतंय. धन्यवाद. आता माझे विद्यार्थी मित्र ओळख करून देतील. ओके. माझं नाव शावे फर्नांडिस. मी आता 10वी ब मध्ये शिकत होतो. सध्या मी रिअल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, मी मनोज सीताराम नाईक. राहणार खास. इयत्ता ब मध्ये शिकते. तुकडी ब मध्ये शिकत होतो आणि सध्या मी घरी होतो. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव शंकर धनेश्वर राऊत. मी 10वी ब मध्ये शिकत होतो. सध्या मी पणजीमध्ये SM फूडमध्ये एरिया मॅनेजर म्हणून कामाला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी महादेव सत्ताराम पाटकर. मी इंग्लिश स्कूल पडल्यामध्ये मी 5वी ते 8वी मध्ये होतो. माझं शिक्षण MCom GDCA. प्रोफेशन फॉर प्रोफेशनल टीचर ॲज ए अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन आणि सेकंडली आय एम वर्किंग इन इन्कम टॅक्स अँड GST प्रॅक्टिस. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शिवाजी नवशाद राणे, गाव रोणापार. मी इयत्ता 10वी ब मध्ये होतो. सध्या मी मुंबईला असतो. ऑइल अँड गॅस कंपनीमध्ये ॲज अ डिझायनर म्हणून काम करतो. नमस्कार, मी आता मुंबईला असतो. मध्ये ॲज अ सेल्स ऑफिसर. थँक्यू. माझं नाव नितीन देसाई. मी बरोबर शिकत होतो आणि मी आता कोटक महिंद्रामध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून ते चिंचवड शाखेमध्ये कामाला आहे. माझं नाव गणेश कस्त्री. मी आता ब मध्ये होतो आणि मी मडुरा गावामध्ये राहतो. मी टॅक्स कन्सल्टंट म्हणून पणजीला काम करतो. थँक्यू. नमस्कार, मी अंतोनी जॉकी फर्नांडिस. मी 10वी अ मध्ये शिकत होतो आणि माझं आता शिरोडा बीचवर हॉटेल आहे आणि पेडकॉल कोल्ड वॉलकडे एक वाईन शॉपी आहे.
अंतन ऐकायला नाही पुन्हा एकदा ओळख करून दिली तर बरं होईल. अंतन पुन्हा एकदा ओळख करून ते ऐकायला नाही. नमस्कार, मी अंतोन जॉकी फर्नांडिस. मी अंतोन जॉकी फर्नांडिस 10वी अ मध्ये शिकत होतो. आता मी सुगडा बीचवर राहतो. तिथे माझं हॉटेल आहे आणि तेरेखोलला माझं वाईन शॉपी आहे. हॅलो, माझं नाव देवदास गणपत मिस्त्री, राहणार कास, तुकडी ब. आता मी बेलापूरला असतो, मुंबईला, अपोलो हॉस्पिटलमध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. नमस्कार, माझं नाव प्रभाकर शंकर सावंत, राहणार निगुडे. मी सध्या जॉन्सन एलिव्हेटरमध्ये काम करतो, मेकॅनिकल डिप्लोमा केले. थँक्यू. नमस्कार, मी ओंकार सुधीर केरकर, शेरले, 10वी क. मी ITI केला. माझा स्वतःचाच व्यवसाय इलेक्ट्रिक प्लंबिंग. धन्यवाद ओंकार. नमस्कार, माझं नाव सिद्धेश उत्तम पेडणेकर, तुकडी अ 10वी. मी आता गोव्याला कामाला असतो, ॲबोट हेल्थकेअर. माझं B.Pharm झालं आहे आणि टेरिटरी मॅनेजर म्हणून ॲबोट हेल्थकेअरमध्ये लुकिंग एरिया मॅनेजर. थँक्यू. बघ, अजून काही विसरला नाही ना सांगायचं? हॅलो, माझं नाव लाडसाहेब चंद्रकांत येणार. मी 10वी ब मध्ये शिकत होतो. BA केला आहे आणि इलेक्ट्रिकल ITI केला आहे. सिनियर टेक्निशियन म्हणून भारती एअरटेलमध्ये काम करतो. आणि लाडशे डिनर हे पकवास विचारत आहे, ते सांगायला विसरलं. सॉरी, पप्पाच विचारत आहे. पकवास विचारत. म्युझिकल टीचर. नमस्कार, माझं नाव सिद्धेश रामचंद्र तुरी. मी सध्या पोस्ट गार्ड सीट रिपेअरिंग किंवा ट्रान्सफॉर्मर, स्टेबलायझर, सेल्स सर्व्हिस करतो. नमस्कार, माझं नाव रामदास नाईक, राहणार निगुडे. मी सध्या महाराष्ट्रामध्ये फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला आहे. माझे नाव किशोर पुंडलिक जाधव. मी 10वी क मध्ये शिकत होतो. मी आता सध्या फिश पत्त्याला डिलिव्हरी करतो पुण्यात. हॅलो, माझं नाव प्रवीण विलास दुरी, 10वी क मध्ये शिकत होतो. मी सध्या वास्को एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये काम करतो. हॅलो, माझं नाव नानू प्रकाश शेगडे. मी 10वी अ मध्ये शिकवतो. मी सध्या गोव्यामध्ये कंस्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतो. हॅलो, नमस्कार, मी अर्जुन प्रकाश गवर, पार्लर, इयत्ता 10वी क मध्ये शिकत होतो. मी 2 वर्षापूर्वी मंत्री मेटलिस्ट कोल्हापूर येथे कामाला होतो. आता सध्या घरी आहे. थँक्यू. माझं नाव अमोल शेगडे, रोडापलमध्ये राहतो, गोव्यामध्ये राहतो आणि कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो. हॅलो, माझे नाव सुरेश दत्तराम गावडे. इयत्ता 10वीमध्ये मी शिकत होतो आणि सध्या मी गोव्यात गोदरेज अँड बॉईज कंपनीमध्ये कामाला असतो. माझं नाव धोंडू बाबुराव मिस्त्री, माझं गाव कास. मी 10वी ब मध्ये शिकत होतो. मी सध्या कार्पेंटरचं काम करतो. नमस्कार, माझं नाव सुमन जगन्नाथ नाईक, गाव रोणापाल. माझं BA झालं. मी कोल्हापूरमध्ये जॉबसाठी आहे. माझं नाव बापू गावडे. नमस्कार, मी 5वी ते 10वीपर्यंत 5वी ते 7वी वर्ग शिकत होतो. नंतर 8वीमध्ये MCC आल्यावर आम्हाला आमची उंची आणि हाईट कमी आमची घरची परिस्थिती कमी झाल्यामुळे 12 शिक्षण झालं आमचं. त्यानंतर आमचा छोटासा बिझनेस म्हणजे ऑटो रिक्षाचा बिझनेस होता. हल्ली 2 वर्ष लॉकडाऊनमुळे तो बिझनेस कमी आल्यामुळे आम्ही नवीन साईड जॉईन केली, म्हणजे मुंबई एअरपोर्टला आमच्याकडे हाऊसकीपिंगमध्ये. आणि आता नवीनच फूड डिपार्टमेंट जॉईन झालेलं आहे. आणि मी शाळेत एक आठवण सांगू इच्छितो. अभय परशुराम पंडित सारखा माझा आवडता मित्र. त्या शिक्षण घेत असताना त्याचे वडील हरवले होते या विश्वातनं, पण तरी पण त्यांनी गरीब परिस्थितीत चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा आज तो रंगमंचावर सुशोभून दिसतोय. त्यावेळी त्याने मला अजून आठवतं, या काळाच्या मुलांना तुम्ही मला हे गाणं मला अजून आवडतं. त्याला जर आठवत असेल तर त्याने पुन्हा एकदा म्हणून दाखवा. नमस्कार, माझं नाव मंदार केसरी,
मी कासमध्ये राहतो आणि तुकडी ब मध्ये मी शिकत होतो आणि गोव्याला इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो आणि मला शाळेमध्ये सगळेजण वाटाणा म्हणून शिकवायचे. नमस्कार, मी आनंद भाई गाव नास बवार. आता मी ट्रान्सपोर्ट आणि कंस्ट्रक्शन बिझनेस. नमस्कार, मी अभिजित खालदार तुकडी बी मध्ये होतो. फक्त 8वी ते 10वी 3 वर्ष मी फक्त मोटर हायस्कूलमध्ये होतो. आता मी गोव्यामध्ये सर्व्हिस कंपनीमध्ये कॅलिब्रेशनमध्ये फार्मा कंपनीमध्ये काम करतो. नमस्कार, माझं नाव एकनाथ दिगंबर नाईक. मी 10वी क मध्ये शिकत होतो. आता माझं काम आहे की ग्रँड आय मध्ये लॉन्ड्री डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे आणि मला माझी ओळख म्हणजे एका म्हणून ओळख. नमस्कार, कृष्णा पवार मडुरा मुंबई. मला जरा जास्त लांबणार आहे असं वाटतंय आता. नमस्कार, मी अमेय अशोक पाटील मोटर आता अखेर इथेच मांडला. हा, आता मी बी केमिकल आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि JCB इंडिया लिमिटेडमध्ये एक एरिया सेल्स मॅनेजर आणि सर्व्हिस इंजिनिअरिंग करतो आहे. भाषण करायचं तेव्हा बघू. नमस्कार, मी शंकर विठ्ठल परब 10वी अ मध्ये शिकत होतो आणि ग्रॅज्युएशन करून मी आता सध्या मुंबईमध्ये शिपिंग कंपनीमध्ये इम्पोर्टसाठी कार्यरत आहे. आणि तेव्हा अपंग पण म्हणायचं आता आमचा मुंबईत अजूनही एक मोठा भजनाचा ग्रुप आहे आणि डबल ललिता वगैरे प्रोग्राम आमचा अजूनही चालतो. नमस्कार, माझं नाव मनीष बाबलो मयेकर. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकत होतो आणि सध्या सावंतगड डेपोमध्ये कामाला आहे एसटी मध्ये. नमस्कार, माझं नाव बाबलो काशीनाथ पंडित. मी क वर्गात होतो. माझा व्यवसाय गोव्यात हॉटेल आहे. नमस्कार, मी नागेश प्रकाश मिस्त्री शेरले 10वी अ मध्ये शिकत होतो. स्वतःचा कारपेंटरचा धंदा आहे. बाबलो पंडित हॉटेलचं नाव विचारलंय. नमस्कार, शैलेश सुभाष मिस्त्री 10वी मध्ये शिकत होतो. आता सध्या स्वतःचा फर्निचरचा धंदा आहे. बाबलोकडे माहिती दिलं. बिर्याणी कॉर्नर म्हणून धुलियार म्हापसामध्ये आहे आणि ओल्ड गोव्यामध्ये बिर्याणी कॉर्नर म्हणूनच आहे. 2 आहे. धन्यवाद बाबलो. माझं नाव रवी कास्कर. मी 108 इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये काम करतो. प्लस ट्रान्सफर बिझनेस पण थोडाफार करतो. नमस्कार, माझं नाव अमित अर्जुन रेडकर. इयत्ता 10वी ब मडोरा राहतो मी आणि माझं शिक्षण आहे MSc. सध्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकलमध्ये गोव्यामध्ये काम करतो.